नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी यशोधन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आज आपण जे आगामी येणारी तलाठी भरतीची परीक्षा आहे किंवा आरोग्य भरतीची परीक्षा आहे त्या धर्तीवरती जे जुने क्वेश्चन पेपर्स आहेत आपण त्याचं सोल्युशन पाहतो किंवा ते क्वेश्चन पेपर कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठले प्रश्न विचारले होते आणि जे आपण पूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिकांचे जे सिरीज सुरू करतोय, जे की विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. एकंदरीत की प्रश्न कुठल्या धर्तीवरती येतात आणि त्याचे जर कुठे सिमिलॅरिटी असेल किंवा प्रश्नांचा जर पुनरावृत्ती झालेली असेल तर ते आपल्यासाठी फायद्याचंच असतं किंवा म्हणजे कुठला घटक हा पुन्हा पुन्हा विचारला जाऊ शकतो हेही आपल्या त्याच्यामधून लक्षात येतं. त्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करा की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, ज्याच्यामुळे की आमच्या इथून पुढचे जे आम्ही पुढील जिल्ह्याच्या क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचं सोल्युशन देणार आहोत किंवा त्याचे जे नवीन व्हिडिओ बनणार आहोत पूर्ण 36 जिल्ह्याचे, तर त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे ते नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुमच्या अभ्यासामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला मदत मिळेल किंवा त्याच्यामध्ये एक फायदा होईल. तर आज आपण 2015 मध्ये झालेला लातूर जिल्ह्याचा जो क्वेश्चन पेपर आहे तो बघणार आहेत. त्याच्यामध्ये जे 100 क्वेश्चन आहेत ते 100 क्वेश्चन जशाच तसे जी प्रश्नपत्रिका आहे ते आपण घेतलेली आहे त्याच्या म्हणजे वेबसाईटवर आणि आपण त्याचं सोल्युशन किंवा उत्तरसूची तुम्हाला देतोय. त्याच्यामध्ये काही प्रश्नांचं सोल्युशन पण आहे, तुम्ही बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर ठीक आहे, आपण सुरुवात करूया प्रश्नपत्रिकेला. तर प्रश्न क्रमांक 1 आहे बघा, त्याच्यामध्ये मराठीच्या व्याकरणापासून सुरुवात झालेली आहे आणि मराठी इंग्रजी व्याकरण ही प्रत्येक आपण काय म्हणू परीक्षेची गरज आहे आणि त्या परीक्षेमध्ये मराठी आणि इंग्रजी ह्या 20-20 मार्काचे जे क्वेश्चन आहेत ग्रामरवरती तर ते मस्ट आहेत की इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यासाठी हे बघा, तर त्याच्यामध्ये आपण एक प्रश्न क्रमांक 1 मध्ये पाहूया जे की मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत. तर बघा, प्रश्न पहिला आहे. तर प्रश्न काय म्हणते बघा, तर खालील पर्यायापैकी सोने या शब्दाच्या समानार्थी अर्थाचा नसलेला पर्याय कोणता? तर बघा, खाली पर्याय 4 आहेत, त्याच्यामध्ये कनक, कांचन, हेम आणि रत्न. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे प्रश्न क्रमांक डी, पर्याय क्रमांक डी, रत्न. म्हणजे सोन्याचा जर समानार्थी अर्थाचा नसलेला शब्द कोणता आहे तर तो आहे रत्न. बाकीचे जे आहेत ते सोन्याचे पर्यायी शब्द आहेत किंवा समानार्थी शब्द आहेत. नंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा किंवा प्रश्न क्रमांक 2 पाहतोय आपण. खालील पर्यायापैकी पाय या शब्दाच्या समानार्थी अर्थाचा नसलेला पर्याय कोणता? तर बघा, पर्याय आहेत पाऊल, पद, पाद आणि चरण. तर त्याच्यामध्ये बघा समानार्थी अर्थाचा नसलेला पर्याय आहे पाऊल. त्याच्या पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. खालील पर्यायापैकी मासा या शब्दाशी समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तर त्याचा बघा पर्यायी उत्तर आहे डी, मीन. हे त्याचं मासा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, सुबोध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? सुबोध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तर सुबोधचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे तर पर्याय क्रमांक बी, दुर्बोध हा सुबोध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक बघा 5, भाग्यवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तर भाग्यवानच्या विरुद्धार्थी शब्द कुठला आहे तर बघा पर्याय क्रमांक सी, अभागी हा भाग्यवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 पाहतोय आपण. तर बघा, निरभ्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तर अभ्राच्छादित हा पर्याय क्रमांक किंवा पर्याय डी हा अभ्राच्छादित निरभ्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. बघा, विरुद्धार्थी आणि समानार्थी या घटकावरती जरा जास्तच भर आहे, त्यामुळं शब्दसिद्धी आणि शब्दांचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द जे आहेत त्यामध्ये कुठल्याही परीक्षेमध्ये ह्याच्यावरती जरा जास्तच भर आहे. तर या विद्यार्थ्यांनी याकडे थोडं जास्त लक्ष द्यावं. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7 आहे, युग परिवर्तन करणारा
या शब्दसमूहासाठी खालीलपैकी अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता? बघा, युग परिवर्तन करणारा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता? तर त्याला काय म्हणतात? तर तो आहे बघा पर्याय क्रमांक सी, युग प्रवर्तक, हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहतोय आपण आता. नवऱ्या मुलाची आई. प्रश्न बघा, नवऱ्या मुलाची आई या शब्दसमूहासाठी खालीलपैकी अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता? तर त्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक बी, वरमाय. नवऱ्या मुलाची आई म्हणजे वरमाय. प्रश्न क्रमांक 9 बघा, हा थोडा म्हणीवरती आधारित प्रश्न आहे. तर बघा, बावळी मुद्रा व देवळी निद्रा या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? त्याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला. योग्य पर्याय आहे दिसण्यात बावळट परंतु हुशार. बावळी मुद्रा व देवळी निद्रा या म्हणीचा जो अर्थ आहे, योग्य अर्थ आहे, तर त्याचा पर्याय क्रमांक कुठला आहे? उत्तर तर ते आहे दिसण्यात बावळट परंतु हुशार असणारी व्यक्ती, पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 पाहतोय आपण. बघा, प्रश्न क्रमांक 10 बघा, हळद लागणे. हळद लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? तर त्याच बघा, हळद लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? तर त्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक बी, विवाह होणे. हळद लागणे म्हणजे विवाह होणे. ठीक आहे. तर ह्याच्या पुढचा प्रश्न पाहतोय आपण. प्रश्न क्रमांक 11 बघा, डाळ शिजणे. डाळ शिजणे या वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? प्रश्न बघा, डाळ शिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? तर त्याचा आहे बघा पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दाद लागणे. डाळ शिजणे या प्रश्नाचा वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा जो योग्य पर्याय आहे तो कुठला आहे? तर पर्याय क्रमांक बी, दाद लागणे. प्रश्न क्रमांक 12 बघा, विद्वान या शब्दाच्या विरुद्धलिंगी खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? विद्वान या शब्दाच्या विरुद्धलिंगी खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? त्याने इथं विरुद्ध अर्थ न विचारता त्यांनी लिंग बदल विचारलेला आहे. तर विद्वानाच्या विरुद्धलिंगी शब्द कुठला आहे? तर तो आहे विदुषी. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा 13 नंबरचा प्रश्न, वाघ्या या शब्दाच्या विरुद्धलिंगी खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? तर वाघ्याच्या विरुद्धलिंगी शब्द कुठला आहे? तर तो बघा पर्याय क्रमांक बी, मुरळी हा शब्द त्याच्या विरुद्धलिंगी आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14 बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14 पाहतो आपण. तर बघा, कन्या या शब्दाचे अनेक वचन कोणते? कन्या या शब्दाचे अनेक वचन कोणते? तर बघा, कन्या या शब्दाचं जे अनेक वचन आहे ते कन्याच होतं. त्याचं अनेक वचन ही कन्याच. कन्या या शब्दाचं अनेक वचन पण कन्याच होतं. पर्याय क्रमांक ये हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, खाली दिलेल्या पर्यायापैकी शुद्ध शब्द असलेला योग्य पर्याय कोणता? तर बघा त्याच्यामध्ये आशीर्वाद या शब्दाचे 4 पर्याय दिलेले आहेत. तर योग्य पर्याय कुठला आहे? तर पर्याय क्रमांक बी, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, प्रश्न क्रमांक 16 मध्ये प्रश्न काय सांगतात? तर खाली दिलेल्या पर्यायापैकी शुद्ध शब्द असलेला योग्य पर्याय कोणता? तर बघा, हाहाकार ह्या शब्दाचे 4 पर्याय दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक बी हा त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, पुरुष उत्तम, पुरुष अधिक उत्तम या 2 शब्दाची संधी झाल्यानंतर खालीलपैकी कोणता शब्द तयार होईल? पुरुष अधिक उत्तम या 2 शब्दाची संधी झाल्यानंतर खालीलपैकी कोणता शब्द तयार होईल? तर बघा पर्याय क्रमांक डी, पुरुषोत्तम हे त्याच्या संधी झाल्यानंतर तयार होणारा शब्द आहे पुरुषोत्तम. बघा त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक आहे 18. प्रश्न काय म्हणते बघा,
खालील वाक्यातील विद्यार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो? योग्य पर्याय निवडा. तर प्रश्न काय आहे बघा, बहुतेक तो आता ऑफिसात असेल. बहुतेक तो आता ऑफिसात असेल. तर आता बघा, ह्या विद्यार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतंय ते सांगायचं. तर कुठला बोध होतोय? तर एक तर्क लावलेला आहे. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील विद्यार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो? योग्य पर्याय निवडा. प्रश्न तसाच आहे, परत फक्त वेगळ्या पद्धतीने विचारले गेलेला आहे. विद्यार्थीच क्रियापदावरून कुठला बोध होतो हेच विचारायचे. बघा, वाक्य फक्त बदल आहे त्याच्यामध्ये. देशासाठी मरण्यास तयार असले पाहिजे. देशासाठी मरण्यास तयार असले पाहिजे. याच्या जे विद्यार्थी क्रियापद आहेत त्या क्रियापदावरून कुठला बोध होते? तर कर्तव्य बोध होतो याच्यावरती. ह्या म्हणजे प्रश्नामधून आपल्याला जो होतो बोध, कुठला बोध होतो? तर पर्याय क्रमांक डी, कर्तव्य हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. बघा, खालीलपैकी अपूर्ण भूतकाळ असलेले वाक्य कोणते? खालीलपैकी अपूर्ण भूतकाळ असलेले वाक्य कोणते? तर बघा, पर्याय क्रमांक बी, मी कादंबरी वाचत होतो. मी कादंबरी वाचत होतो हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. बघा, भाकड कथा. भाकड कथा या अलंकारिक शब्दाचा खालीलपैकी योग्य अर्थ असणारा पर्याय कोणता? तर बघा, भाकड कथा म्हणजेच पर्याय क्रमांक ए, निरर्थक गोष्टी. प्रश्न क्रमांक 22. बघा, शंकर या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेल्या शब्दाचा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? समानार्थी शब्द नसलेला सांगायचा तर पर्याय क्रमांक डी, रत्नाकर हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. बघा, बेकायदेशीर या शब्दाचा योग्य अर्थ, बेकायदेशीर या शब्दाचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? बेकायदेशीर म्हणजेच अवैध. पर्याय क्रमांक सी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 24. बघा, लांगुल चालन. लांगुल चालन या शब्दाचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? बघा, तर ते आहे खुशामत. पर्याय क्रमांक ए. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 25. पाणी पडणे. पाणी पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? तर पाणी पडणे या वाक्प्रचाराचा जो योग्य अर्थ आहे तर तो कुठला आहे? तर पर्याय क्रमांक डी. बघा, केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे म्हणजे पाणी पडणे. पर्याय क्रमांक डी, केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे. याच्यानंतरचे बघा, आता 25च्या नंतरचे जे प्रश्न आहेत ते आता इंग्रजीचे प्रश्न इथून पुढे सुरू झाले आहेत, इंग्रजी ग्रामरचे. तर प्रश्न क्रमांक 26. बघा, चूज द करेक्ट स्पेलिंग ऑर द फॉलोइंग फॅमिलियर वर्ड्स. तर बघा, त्याच्यामध्ये जे आहे पर्याय क्रमांक सी, ॲडव्हर्टाइजमेंट हे त्याचं करेक्ट स्पेलिंग आहे शब्दाचं. तर पर्याय क्रमांक सी, ॲडव्हर्टाइजमेंट. त्याच्यानंतरचा आहे बघा प्रश्न क्रमांक 27. ही वॉज टोटली एक्सहॉस्ट. इट मीन्स पर्याय बघा 4 आहे, त्याच्यामधला जर डी पर्याय आहे, ही वॉज कम्प्लिटली टायर्ड. ही वॉज कम्प्लिटली टायर्ड. पर्याय क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न क्रमांक 28 त्याच्यानंतरचा, व्हॉट इज द ऑफिशियल काउंटिंग ऑफ अ कंट्रीज पॉप्युलेशन कॉल्ड? व्हॉट इज द ऑफिशियल काउंटिंग ऑफ द कंट्रीज पॉप्युलेशन कॉल्ड? तर बघा, त्याचा पर्याय डी जो आहे तो बरोबर आहे. पर्याय सेन्सस. बघा, लोकसंख्या, पॉप्युलेशन. तर बघा, त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. काय म्हणते बघा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स विल बी द
राईट वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स. बघा, द सेंट ऑफ द फ्लावर्स फिल द रूम. त्याच्यामध्ये 4 सेंट म्हणजे वेगवेगळ्या अर्थाचे 4 शब्द दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक सी जो आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 30. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅज करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅज करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. तर बघा पर्याय क्रमांक सी. ही आस्क्ड व्हॉट इज युअर प्रॉब्लेम. ही आस्क्ड व्हॉट इज युअर प्रॉब्लेम हे बरोबर आहे उत्तर या प्रश्नाचं, पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर बघा पर्याय क्रमांक सी हे त्याचं काय आहे बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा 31 नंबरचा प्रश्न. 31 नंबरचा प्रश्न आहे बघा, राईट द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब गिवन बिलो. इंडस्ट्रियल वेस्ट डॅश द ॲटमॉस्फिअर. तर त्याचं जे बरोबर उत्तर आहे तो पर्याय क्रमांक आहे 1 काय पोल्यूट. बघा हे पोल्यूट हे त्याचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक ए. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 32 नंबरचा बघा, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स इन द नेगेटिव्ह फॉर्म. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स इन द निगेटिव्ह फॉर्म. प्रश्न बघा काय म्हणते, सेंटेन्स काय आहे बघा, इट टेक्स व्हेरी लॉंग टू रीच द स्टेशन. इट टेक्स व्हेरी लॉंग टू रीच द स्टेशन. त्याचं उत्तर आहे बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ए. इट डज नॉट टेक व्हेरी लॉंग टू रीच द स्टेशन हे त्याचं बरोबर उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 33 बघा. प्रश्न क्रमांक 33, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ड. बघा रिकाम्या जागी शब्द भरायचा आहे बरोबर. तर कुठला आहे तर बघा काय म्हणते वाक्य, द एअरक्राफ्ट ऑलवेज डॅश ऑफ ॲट 7 AM. तर बरोबर उत्तर आहे टेक्स ऑफ 7 AM, पर्याय क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34, विच बुक डू वी रेफर टू नो द मीनिंग ऑफ अ वर्ड. विच बुक डू वी रेफर टू नो द मीनिंग ऑफ अ वर्ड. त्याचं बरोबर उत्तर आहे तर ती आहे डिक्शनरी. प्रश्न क्रमांक 35 बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मटेरियल नाउन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ मटेरियल नाउन. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वॉटर. प्रश्न क्रमांक 36 बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. सो the right answer is option number C. किंवा त्याचं बघा प्रश्न क्रमांक 36, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, पर्याय क्रमांक सी फ्रेंडशिप हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 37 पाहतोय आता आपण, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, पर्याय क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे काइंडनेस. पर्याय क्रमांक ए हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अनकाउंटेबल नाउन. विच ऑफ द फॉलोइंग इज अनकाउंटेबल नाउन, आणि त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अ लिटल मिल्क. बघा प्रश्न क्रमांक 39, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, पर्याय क्रमांक सी. बघा त्याचं बरोबर उत्तर आहे ॲडमिशन हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतरचं बघा प्रश्न क्रमांक आहे 40 प्रश्न बघा 40वा, आयडेंटिफाय फेमिनाईन फॉर्म ऑफ ब्राईडग्रूम. बघा आयडेंटिफाय
फेमिनाईन फॉर्म ऑफ ब्राईडग्रूम बघा, तर त्याचं पर्यायी उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ब्राईड. प्रश्न क्रमांक 41 बघा. आयडेंटिफाय फेमिनाईन फॉर्म ऑफ पोएट. आयडेंटिफाय द फेमिनाईन फॉर्म ऑफ पोएट. तर त्याचं पर्यायी उत्तर आहे बघा, बरोबर उत्तर आहे ते पर्याय क्रमांक डी पोएटेस बघा, पोएटेस. प्रश्न क्रमांक आपण 42 बघूया. आयडेंटिफाय द कंपॅरेटिव्ह फॉर्म आउट ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आयडेंटिफाय द कंपॅरेटिव्ह फॉर्म आउट ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. पर्याय क्रमांक डी बघा, फायनर हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 पाहतोय आपण. तर बघा प्रश्न क्रमांक 43. आयडेंटिफाय द कंपॅरेटिव्ह फॉर्म आउट ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. पर्याय क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बजर बघा, बजर बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44. आयडेंटिफाय द कंपॅरेटिव्ह फॉर्म आउट ऑफ फॉलोइंग वर्ड्स. आयडेंटिफाय द कंपॅरेटिव्ह फॉर्म आउट ऑफ फॉलोइंग वर्ड्स. पर्याय क्रमांक ए लेवियर हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45 बघा. आयडेंटिफाय द सुपरलेटिव्ह फॉर्म आउट ऑफ फॉलोइंग वर्ड्स. पर्याय क्रमांक ए बेस्ट हे त्याचं उत्तर आहे. बघा 46 नंबरचा प्रश्न पाहतोय आपण. फिल इन द ब्लँक ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स विथ द आर्टिकल ए एन और द. बघा आय सॉ डॅश ओल्ड मॅन. तर आय सॉ पर्याय क्रमांक बी ॲन ओल्ड मॅन हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 47 नंबरचा बघा, तो पण तसाच आहे, त्याच्यामध्ये पण आर्टिकलच वापरायचं आहे. तर बघा फिल इन द ब्लँक ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स विथ द आर्टिकल्स ए एन और द. तर बघा डॅश सनराइज इन डॅश ईस्ट. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी द सनराइज इन द ईस्ट हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 48. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सिनोनिम ऑफ द बिल्ड. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सिनोनिम ऑफ वर्ड आहे बिल्ड. त्याचं बघा पर्याय क्रमांक डी डिमोलिश हे त्याचं बरोबर उत्तर आहे. 49वा प्रश्न पाहतोय आपण. 49वा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सिनोनिम ऑफ कन्फ्युजिंग. त्याचं पर्यायी उत्तर आहे बघा किंवा बरोबर उत्तर आहे डिमोलिश. प्रश्न क्रमांक 49 या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते प्रश्न क्रमांक डी नीट हे त्याचं कन्फ्युजिंग या शब्दाचं सिनोनिम आहे बघा. जे नॉट अ सिनोनिम जे नाही त्याचं प्रश्नाचं उत्तर आहे बघा नीट. विच ऑफ द पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सिनोनिम ऑफ जॉय. जॉय म्हणजेच त्याचं पर्यायी उत्तर किंवा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हॅपीनेस हे जॉय या शब्दाचं समानार्थी शब्द आहे बघा. त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 51. खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखायचा आहे. 4 पर्याय दिलेले आहेत बघा. पर्याय त्याच्यामधलं जे वर्तुळ आहे ते त्या म्हणजे तिन्ही पर्यायापेक्षा वेगळा असणारा पर्याय आहे, म्हणून बरोबर उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक बी वर्तुळ हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ते सगळे प्रश्न जे आहेत ते गणिताचे आहेत तर ते बघा, कारण इथं त्याचं काही विस्तारित दिलेलं नाही, फक्त उत्तरच सांगण्यात आलेले आहेत आणि उत्तरच सांगतोय बघा. खालील गणित हे बेरजेचं असून त्यामध्ये च्या जागी म्हणजे हॅशटॅगच्या जागी कोणता अंक असला पाहिजे असा आहे. तर त्याचा पर्याय क्रमांक 1
हे जर हॅशटॅगच्या जागी असेल तर या प्रश्नाचं उत्तर किंवा गणिताचं उत्तर बरोबर येणार आहे. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 53. राधिकाच्या मामाचा मुलगा आनंद आहे, तर आनंदची आई राधिकाची कोण असेल? तर त्याचं बरोबर उत्तर आहे ए मामी, हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 54 बघा. जॉन घरापासून डावीकडे काटकोनात वळला आणि 2 किलोमीटर अंतर चालला. असेच त्याने आणखी 3 वेळा केले तर तो एकूण किती अंतर चालला? तर त्याचं पर्याय उत्तर आहे बघा, किंवा त्याचा बरोबर उत्तराचा पर्याय आहे 8 किलोमीटर चालला. प्रश्न क्रमांक 55 बघा. AY BX, CW, DV असं एक अल्फाबेटिकल सिरीज दिलेली आहे. तर त्याच्या पुढची सिरीज कुठली असेल असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा पर्याय क्रमांक B EU ही त्याच्या पुढची सिरीज असेल. म्हणजे ABCD अशी सिरीजनुसार त्यांनी अल्फाबेट घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 56 आहे. त्यांनी इथे पण अल्फाबेटिकल सिरीजच दिलेली आहे. NATO तसंच REXS आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. त्याच्यामध्ये VEMP रिलेटेड त्याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक A RAIL हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तर बघा त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक 57. एका सांकेतिक भाषेत जर पॉसिबल हा शब्द SLVPLYOB असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत फ्रीज हा शब्द कसा लिहिला जाईल? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय D IOHBCB हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा एका सांकेतिक भाषेत ARK PHS SXJS म्हणजे ईस्ट फ्रेश मँगो, म्हणजे ईट फ्रेश मँगो. आणि त्याच्यानंतर दिले बघा प्रश्न त्याच्यामध्ये HST MENG आणि XJS म्हणजेच मँगो इज येलो, आणि TSD HST आणि GDQ म्हणजे ही इज अ स्मार्ट. तर या सांकेतिक भाषेत येलो या शब्दासाठी कोणता संदेश वापरला आहे? पर्याय क्रमांक B MENG हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतरचा बघा 59 नंबरचा प्रश्न आहे. जर हवेला पिवळे म्हटले, पिवळ्याला निळे म्हटले, निळ्याला आकाश म्हटले, आकाशाला लाल म्हटले, लालला पाणी म्हटले, पाण्याला गुलाबी म्हटले, तर निरभ्र आकाशाचा रंग कोणता? तर बघा पर्याय क्रमांक B आकाश हे त्याचं आकाशाचा रंग आकाश बघा हे तिथं उत्तर येतं त्याचं. तर बघा पुढं एक पॅसेज टाईप प्रश्न दिलेला आहे, म्हणजे सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे हा रिझनिंगचा. तर त्याच्यामध्ये बघा दिलाय क्रिकेटचा सामना बघत 8 मित्र एका रांगेत खालील प्रमाणे बसले आहेत. Aच्या उजव्या बाजूला B असून Bच्या उजवीकडे कोणीही नाही. E व G यांच्यामध्ये F आहे. Hच्या उजव्या बाजूला G आहे. B व D यांच्यामध्ये A आहे. E हा Dच्या शेजारी आहे. C एका कडेला आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तर त्याच्यामध्ये 60 नंबरचा प्रश्न आहे बघा. दोन्ही कडेला कोण असेल? तर सुरुवातीचा जो आहे तो B आहे आणि नंतरचा कोण असणार आहे? तर C आहे. बघा A व E यांच्यामध्ये कोण बसले आहे? तर पर्याय क्रमांक C D हा A व E यांच्यामध्ये बसलेला आहे. प्रश्न क्रमांक 62 G व C यांच्यामध्ये कोण आहेत? तर G व C यांच्यामध्ये H आहेत. प्रश्न क्रमांक 63 बघा, हा दिशाज्ञानावरती आधारित प्रश्न आहे. त्याच्यामध्ये माझ्या घड्याळात आता 9 वाजले आहेत. तास काटा पश्चिम दिशा दाखवितो आहे, तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती? तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा जी आहे तर ती कुठली आहे? तर पर्याय क्रमांक C दक्षिण ही मिनिट काट्याची विरुद्ध दिशा आहे. प्रश्न क्रमांक 64 बघा,
शरदचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते, त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल? तर दुसऱ्या दिवशी सकाळी ते घड्याळ पर्याय क्रमांक बी 10:02 ही वेळ दाखवेल. बघा प्रश्न क्रमांक 65 आहे, त्याच्यामध्ये नंबर सिरीजचा क्वेश्चन आहे. बघा 45 जसे 55 तर 66 ला काय? तर 66 ला 78. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये जे अंकसंख्या आहे ती मिसिंग नंबर जे आहे ते 10, 11, 12 अशी वाढत गेलेली आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 66. खालीलपैकी कोणता अक्षर समूह इतर अक्षर समूहासारखा नाही? तर तो आहे स्ट्राईक, पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 67 बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्यायी उत्तर लिहायचं आहे. तर कुठला आहे ते? तर पर्याय क्रमांक सी 180 हे त्याचं उत्तर आहे. बघा 16 कंसामध्ये 120 आणि वर 24 दिलेला आहे, त्याच्यानंतर खाली 23, 120 कंसामध्ये आणि पुढं 17 दिलेला आहे. तर त्याचा पर्यायी उत्तर कुठला आहे? पर्याय क्रमांक सी 180 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा त्याच्यानंतर ज्याचा प्रश्न आहे पुढचा तो आहे बघा विधाने अनुमान निष्कर्षण या ह्याच्यावरती आधारित आहे हा क्वेश्चन, रिझनिंगचाच आहे. प्रश्न क्रमांक 68 बघा, विधानं दिलेली आहेत 2, त्याच्यामध्ये सर्व इंजिनियर प्राध्यापक आहेत. दुसरा विधान आहे सर्व इंजिनियर डॉक्टर आहेत. तर त्याच्यावरून अनुमान बघा, अनुमान एक आहे सर्व डॉक्टर प्राध्यापक आहेत, आणि दुसरं अनुमान आहे काही प्राध्यापक डॉक्टर आहेत. 3 बघा साधारणपणे प्राध्यापक डॉक्टर असतात, आणि चौथा अनुमान आहे सर्व प्राध्यापक इंजिनियर आहेत. तर याच्यामधला जे बरोबर पर्याय आहे तर तो कुठला आहे? पर्याय क्रमांक सी, फक्त 2 नंबर काही प्राध्यापक डॉक्टर आहेत हेच बरोबर उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 69. सूरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे, तर सूरजचा जन्म कोणत्या वारी झालेला असेल? तर पर्याय क्रमांक डी गुरुवार हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा एका नावेत सरासरी 22 किलोग्राम वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 किलोग्राम झाले तर नावाड्याचं वजन किती? तर पर्याय क्रमांक ए 74 किलोग्राम हे नावाड्याचं वजन आहे. बघा त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 71. ताशी 40 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल? तर 1 मिनिट 12 सेकंद इतका वेळ लागेल. पर्याय क्रमांक ए. बघा प्रश्न क्रमांक 72. एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करण्यास ब ला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर पर्याय क्रमांक बी 12 दिवसामध्ये ते काम ते दोघे मिळून पूर्ण करतील. 12 दिवस हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 73. एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल? तर पर्याय क्रमांक सी 12 तास हे त्याचं बरोबर उत्तर असेल. बघा प्रश्न क्रमांक 74. मला एका 7 मीटर कपड्याच्या फितीचे एक मीटरचे तुकडे कापून तयार करावायचे आहेत. प्रथम त्या फितीचे 2 टोके एकत्र जुळवून घेतली तर मला हवे असलेले तुकडे मिळविण्यास कमीत कमी किती वेळा कापावे लागेल? तर बघा तर ते किती वेळा कापावे लागेल? 3 वेळेस कापावे लागेल. म्हणजे त्याचे ते बरोबर 7 मीटर कपड्याच्या फितीचे एक मीटरचे तुकडे कापण्यासाठी त्यांना किती वेळेस? 3 वेळेस कापावं लागेल.
त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 75. नितीनने सौरभला विचारले की तुझ्याकडे एकूण किती गायी आहेत, तेव्हा सौरभने सांगितले की आमच्या घरातील माणसं व गायी मिळून 38 पाय आहेत आणि गायीची व माणसांची डोकी यांची बेरीज 11 आहेत. तर सौरभकडे एकूण किती गायी असाव्यात? तर प्रश्न पर्याय क्रमांक बी 8 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 76 बघा, शक कालगणनेची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? आता हे समाजशास्त्राचे प्रश्न सुरू झालेत पुढे बघा. 76 शक कालगणनेची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? तर बघा पर्याय क्रमांक डी इसवी सन 78 हे त्याचं बरोबर उत्तर आहे बघा. प्रश्न क्रमांक 77 भारताने पहिली अणुचाचणी खालीलपैकी केव्हा घेतली? तर मे 1974 मध्ये पहिली अणुचाचणी घेतलेली आहे. पर्याय क्रमांक डी हे त्याचं बरोबर उत्तर आहे बघा. प्रश्न क्रमांक 78 दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी खालीलपैकी पहिली व एकमेव स्त्री राज्यकर्ती कोण? तर ती आहे बघा पर्याय क्रमांक बी रजिया सुलतान ही पहिली एकमेव स्त्री आहे. प्रश्न क्रमांक 79 नव्या कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात? नव्या कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात असा प्रश्न आहे. तर बघा नव्या कायद्याच्या प्रस्तावाला विधेयक असं म्हणतात. पर्याय क्रमांक डी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 80 राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो? राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो? तर बघा पर्याय क्रमांक सी राष्ट्रपती हे सुरक्षा समितीचे काय असतात? प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 81 कर्मवीर भाऊराव पाटील यांना इसवी सन 1959 मध्ये सन्माननीय डिलीट पदवी देऊन कोणत्या विद्यापीठाने त्यांच्या कार्याचा गौरव केला? तर पर्याय क्रमांक ए पुणे विद्यापीठाने त्यांच्या कार्याचा गौरव केला. डिलीट ही पदवी देऊन पुणे विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 82 बघा महात्मा फुले यांचे जीवन कार्य पाहिल्यावर त्यांच्यावर असलेला कोणत्या पाश्चात्य विचारवंतांचा प्रभाव स्पष्टपणे आपल्याला जाणवतो? तर बघा महात्मा फुलेवरती जे प्रभाव आहेत ते भरपूर जणांचे आहेत. तर ते कोण आहेत? बघा सर थॉमस पेन यांचा काय आहे? पाश्चात्य विचारवंतांचा प्रभाव त्यांच्यावरती जाणवतो. पर्याय क्रमांक सी बघा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 83 सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब खालीलपैकी कोणता असतो? विज्ञानाचा क्वेश्चन आहे हा. 120/80 हा सर्वसामान्य माणसाचा नॉर्मल रक्तदाब असतो. प्रश्न क्रमांक 84 बघा भारतात 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केव्हा झालं? तर ते 19 जुलै 1969 ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. त्याच्यानंतरचा बघा 85वा प्रश्न आहे जगातील सर्वाधिक शाखा असलेली बँक म्हणून कोणत्या बँकेचा निर्देश करण्यात येतो? पर्याय क्रमांक सी स्टेट बँक ऑफ इंडिया. बघा प्रश्न क्रमांक 86 कृष्णा नदी कोठून उगम पावते? कृष्णा नदी कोठून उगम पावते? पर्याय क्रमांक बी महाबळेश्वर येथून कृष्णा नदी उगम पावते. 87वा प्रश्न बघा हलती दीपमाळ लातूर जिल्ह्यात कोठे आहे? तर हलती दीपमाळ ही लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूरमध्ये आढळते. पर्याय क्रमांक डी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा 88वा लातूर जिल्ह्यात रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? तर लातूर जिल्ह्यामध्ये जे रेशीम उद्योगाचं प्रशिक्षण केंद्र आहे तर ते मुरुडला आहे. पर्याय क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 89 सन 2011च्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे? तर पर्याय क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे बघा 24.55 लाख किंवा लक्ष हे त्याचं बरोबर उत्तर आहे. 90वा प्रश्न बघा डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरतात? तर बघा डी लेझर किरण हे डोळ्यांच्या
शस्त्रक्रियेसाठी वापरतात, हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 91. 20 ऑगस्ट हा दिवस कोणता दिन म्हणून पाळण्यात येतो? तर 20 ऑगस्ट हा दिवस अक्षय ऊर्जा दिन म्हणून पाळण्यात येतो. पर्याय क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 92. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर घटना समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. पर्याय क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 93. भारतात निर्माण झालेल्या पहिल्या कम्प्युटरचं नाव काय? तर पर्याय क्रमांक सी सिद्धार्थ हे पहिल्या कम्प्युटरचं नाव आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक आहे 94. किती कालावधीनंतर जिल्हा परिषदेची कमीत कमी एक सभा व्हायला हवी? तर त्याचा कालावधी आहे बघा तो 3 महिने. पर्याय क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 95. 2017 मध्ये होणाऱ्या फिफा ज्युनियर वर्ल्ड कपचे यजमानपद कोणत्या देशाकडे असेल? 2017 मध्ये होणाऱ्या फिफा ज्युनियर वर्ल्ड कपचं यजमानपद कोणत्या देशाकडे असेल? तर बघा डी भारत हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 96. अनेक औषधी वनस्पती असलेले लातूर जिल्ह्यातील वडवळ बेट कोणत्या तालुक्यात आहे? तर हे वडवळ बेट जे आहे ते चाकूर तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 97. याकूब मेनन यास कोणत्या कारागृहात फाशी देण्यात आली? तर बी नागपूर कारागृहामध्ये त्याला फाशी देण्यात आली, हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 98 बघा, खालीलपैकी कोणता खेळाडू हा बुद्धिबळाशी संबंधित नाही असं विचारले? तर लाला अमरनाथ हा बुद्धिबळाशी संबंधित नाही, बाकीचे सगळे आहेत ते बघा. प्रश्न क्रमांक 99 बघा, भारताचे आज रोजी अर्थमंत्री कोण आहेत? म्हणजे बघा 2015चं हे आहे, तर त्यावेळेसचे जे होते ते प्रश्न क्रमांक त्याचं जे उत्तर आहे ते बी अरुण जेटली हे त्यावेळेसचे कोण होते? अर्थमंत्री होते. आणि लास्ट बट लिस्ट 100 क्रमांकाचा प्रश्न आहे बघा, भारतातील पहिली दुमजली रेल्वे गाडी कोणती? तर पर्याय क्रमांक डी सिंहगड एक्सप्रेस ही भारतातली पहिली दुमजली रेल्वे गाडी आहे. तर हे झाले 2015 मध्ये झालेले लातूर जिल्ह्यातल्या जे 100 प्रश्न आहेत त्या 100 प्रश्न म्हणजे 100 प्रश्नांचे आपण उत्तर पाहिलेले आहेत आणि प्रश्न कुठल्या घटकावर कसे आहेत तेही पाहिलेलं आहे. तर असेच आपण इथून पुढचेही आणखी जे पूर्ण 36 जिल्ह्याच्या 2015 मध्ये झालेले क्वेश्चन पेपरची सिरीज सुरू केलेली आहे ते पाहण्यासाठी आणि त्याचे असेच उत्तर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.